मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यशस्वी मध्यस्थीमुळे बारामती लोकसभेतलं संभाव्य बंड शमलं। विजय शिवतारेंनी बारामतीतून बंडखोरीचा पवित्रा घेतलेला होता, पण शिंदेंनी शिवतारे आणि अजित पवारांची समोरासमोर बैठक घडवत वादावर पडदा पाडला। दोघांनाही मतदान करण्याची इच्छा अनेक लोकांची नाही। पारंपरिक पद्धतीने पवारांच्या विचारांशी पूर्णपणे विरोध असणारे लोक आहेत। या लोकांना व्यवस्थितपणे लोकशाही पद्धतीने मतदान करता यावं, त्यांच्या आवडीचा त्यांच्या चॉईसचा खासदार निवडता यावा। कोण असेल, कोण उभारणार त्यांच्या विरोधात? ते आता मी स्वतः उभा राहणार, इच्छुक नाही, मी उभा राहणार। पुरंदरमधील शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती। यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतारेंची समजून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम होते। पण अखेर शिवतारेंचं संभाव्य बंड शमवण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश आलंच। बुधवारी रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिवतारेंची नाराजी अखेर दूर करण्यात आली। या बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खासदार सुप्रिया सुळेंना डिवचलंय। एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या ओ मोठ्याताई आगे आगे देखिए होता है क्या असा टोला चित्रा वाघ यांनी या पोस्टमधून लगावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वैर काही नवं नाही। आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांची कोंडी करण्याची संधी शिवतारेंना मिळाली होती आणि त्यामुळेच शिवतारेंनी बारामतीतील लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती। पण शिवतारेंची बंडखोरी अजित पवारांची डोकेदुखी ठरणार होती आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांमार्फत शिवतारेंचं संभाव्य बंड शमवण्यात अजित पवारांना यश आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।